नमस्कार मंडळी, आज मी इथे घेऊन आलेली आहे ज्वारीच्या लाह्यांची रेसिपी आणि तेही नागपंचमी विशेष. तर ह्या लाह्या अतिशय पांढऱ्या शुभ्र, अगदी फुलासारख्या फुलणाऱ्या आणि तसेच झटपट ही रेसिपी तयार होते. मार्केटसारख्याच अगदी लाह्या घरच्या घरी तयार कशा करायच्या ते आज आपण या रेसिपीमध्ये बघूया. चला तर मग इथे रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी ज्वारी घेतलेली आहे. ही ज्वारी तुम्ही कुठल्याही दुकानातून आणू शकता किंवा जी घरी तुम्ही भाकरीसाठी आणता ती घ्यायची. तर इथे 1 वाटी ज्वारी घेतलेली आहे. तर ही ज्वारी कापडाने स्वच्छ करून घ्यायची. तर दुसरीकडे गॅसवर इथे मी एक पातेलं ठेवलेलं आहे आणि अर्ध पातेलं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पातेल्यातलं पाणी उकळायला लागलं की त्याच्यामध्ये आपल्याला ही ज्वारी टाकायची आहे आणि 1 मिनिट अशी फिरवून घ्यायची आहे छोट्या चम्मचनी. त्यानंतर ही ज्वारीला आपण उकळून घ्यायचं आहे 5 मिनिटं. जास्त उकळायचं नाही, जास्त उकळले तर आपल्या लाह्या फुटणार नाही. त्यामुळे फक्त 5 मिनिटं ह्या पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या ज्वारीला 1 मिनिट झाकून तसंच ठेवायचं आहे. लक्षात असू द्या, ज्वारीला जास्त उकळायचं नाही. त्यानंतर गॅस बंद करायचं. 5 मिनिटं पाण्यात उकळल्यानंतर झाकून फक्त 2 मिनिटं आपल्याला ज्वारी पाण्यात तशीच ठेवायची आहे. 2 मिनिटानंतर एका चाळणीमध्ये आपल्याला त्यामधलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि ज्वारीसुद्धा अशा पद्धतीने आपल्याला एका चाळणीत काढून घ्यायची आहे. त्या चाळणीत काढल्यानंतरच त्यामधलं पूर्ण पाणी निघून जातं. 2 मिनिटं तसंच ज्वारी आपल्याला चाळणीत ठेवायची आहे आणि नंतर एका कापडामध्ये ज्वारीला काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ज्वारी पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे. कापडाने छान असं पुसून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामधलं जे काही पाण्याचा अंश असेल तो निघून जाईल. त्यानंतर ज्वारी आपल्याला एका ताटात काढून घ्यायची आहे आणि घरातल्याच मोकळ्या हवेमध्ये किंवा मग आपल्या पंख्याच्या हवेखाली आपल्याला ही ज्वारी 3 ते 4 तास आपल्याला वाळवून घ्यायची आहे. लक्षात असू द्या, बाहेर उन्हात ही ज्वारी ठेवायची नाही, फक्त घरातल्याच वातावरणात आपल्याला वाळवून घ्यायची आहे. आता ज्वारी कशी वाळवायची, तर आपल्याला इथे वरचा जो भाग असतो ज्वारीचा तो आपल्याला नरम असायला हवं आणि आतमध्ये कडक, म्हणजे आपल्या तशा पद्धतीने ज्वारी वाळली की आपल्या लाह्या छान फुटतात. आता दुसरीकडे आपल्याला ज्वारी 2 ते 3 तासानंतर छान वाळल्या गेलेली आहे. इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर. आता हा सगळ्यात मोठा पॉईंट आहे की आपल्याला लाह्या फोडताना जी काही आपण कढई घेऊ ती जाड बुडाची कढई आपल्याला घ्यायची आहे, पातळ बुडाची घ्यायची नाही, नाहीतर आपल्या लाह्या व्यवस्थित फुटणार नाही. त्यानंतर आपल्याला कढई छान कडकडीत गरम करायची आहे आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला हाय ठेवायची आहे. हाय फ्लेमवरच आपल्याला लाह्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहे. त्यानंतर आपल्याला त्या कढईमध्ये थोडे करत आपल्याला ज्वारी त्यामध्ये टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने कापडाच्या मदतीने ज्वारी पूर्णपणे हलवायची आहे, म्हणजे ती छान अशी गरम करून घ्यायची. ज्वारी गरम झाली की 1 ते 2 मिनिटात त्याच्या लाह्या फुटायला लागतात. आता त्यावर झाकण झाकायचं आणि तुम्ही अक्षरशः त्याचा आवाज ऐकू शकता. छान अशा आपल्या लाह्या फुटत आहे. तर इथे बघू शकता, मस्त अशा पांढऱ्या शुभ्र लाह्या फुटलेल्या आहेत. काही ज्वारी अजूनही तशीच आहे. तर इथे आपल्या छान अशा लाह्या फुटलेल्या आहेत. आता ह्या फुटलेल्या लाह्या आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचे आहे. इथे मी सगळ्या लाह्या एका भांड्यात काढून घेतल्या आणि आता उरलेल्या ज्या काही ज्वारी आहे ते ज्वारीचे आपल्याला परत लाह्या फोडून घ्यायच्या आहेत. तर त्याच पद्धतीने कढई कडकडीतच गरम ठेवायची आहे. गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे आणि थोडी ज्वारी टाकत आपल्याला चम्मचच्या मदतीने किंवा कापडाच्या मदतीने सुरुवातीला फिरवून घ्यायची आहे, म्हणजे ज्वारी गरम करायची आणि नंतर थोड्याशा आपल्या लाह्या फुटायला लागल्या की त्यावर झाकून छान अशा लाह्या फोडून घ्यायच्या. इथे लाह्या फुटलेल्या आहेत आणि एका टोपात मी सगळ्या लाह्या काढलेल्या आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता, मस्त पांढऱ्या शुभ्र अगदी मार्केटसारख्या आणि पॉपकॉर्नसारख्या मस्त अशा फुलासारख्या आपल्या लाह्या फुललेल्या आहेत. आता ह्या लाह्या वरवरच्या ज्या लाह्या असतात त्या अलगद हाताने छान अशा एका ताटात काढून घ्यायच्या आणि खाली तळाशी अशा पद्धतीने भाजलेली ज्वारी उरते. तर त्या उरलेल्या ज्वारीचं काय करायचं, तर आपण थालीपीठाच्या जे काही भाजणी दळून आणतो त्या दळणामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा मग गव्हाच्या दळणातसुद्धा ती ज्वारी ॲड करून आपल्या दळणासोबत पीठ तयार करून आणू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता, मस्त अशा पॉपकॉर्नसारख्या आपल्या ज्वारीच्या लाह्या तयार झालेल्या आहेत. तर आजची ही झटपट रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.